खान नसेब बिराजदार. आपण एका सध्या जे पेशंट समोर बसलेला आहे हे पेशंट आहेत ॲक्च्युली सातारा. यांच्या लग्नाला 13 वर्ष झालेले आहेत. यांचं माहेरगाव आहे उमरगा. मिस्टरांची एकदम हालाकीची परिस्थिती आहे. मागे त्यांची आई आहेत. जवळपास लग्नाच्या 13 वर्षानंतर पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. त्यांची हिस्ट्री अशी आहे की त्यांना 2 वेळेस गर्भधारणा झाली, पण दोन्ही वेळेस त्यांची नळीमध्ये गर्भ राहिले. त्यामुळे पहिल्या गर्भधारणेमध्ये उजव्या साईडची नळी काढावी लागली, दुसऱ्या गर्भधारणेमध्ये त्यांना डाव्या साईडची नळी काढावी लागली. पण त्यानंतर लक्षात आलं की यार आपल्याला दोन्ही साईडच्या नळ्या आपल्या काढल्यामुळे आपल्याला नैसर्गिक गर्भधारणा राहू शकत नाही. त्यामुळे हे जे काही जोडपं आहे हे बऱ्याच ठिकाणी बाळ राहण्यासाठीचे प्रयत्न करत होते, परंतु त्यांना ज्यावेळेस IVFचा सल्ला देण्यात आला त्यावेळेस ही मुलगी आपल्या माहेरगावी म्हणजे उमरगा तालुक्यामध्ये वापस आली. त्यावेळेस तिच्या वडिलांना ज्यावेळेस पत्ता भेटला त्यावेळेस ते लातूर येथे आपल्या हॉस्पिटलला त्यांनी मागच्या वर्षी जूनमध्ये 2024 IVFसाठी निर्णय घेतला त्यांनी आणि IVFसाठी त्यांनी तयारी केली. IVFची ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर त्या पेशंटला बऱ्यापैकी त्यांची बीज चांगल्या पद्धतीची असल्यामुळे आपण त्यांचे स्वतःचे गर्भ तयार केले, फ्रीज केले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तिला आपण पहिल्यांदा फर्स्ट ट्रान्सफर केलं. तर पहिल्यांदा ट्रान्सफर केल्याच्या नंतर तिचं बॅड लक की पहिल्या वेळेस तिचा बीटा-CG काउंट म्हणजे तिची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानंतर बऱ्याच गोष्टीच्या मुळे त्या लोकांना म्हणजे दोघांनाही आईवडिलांना यांना मानसिक किंवा आर्थिक बाबा त्यांना आधार देणं फार गरजेचं होतं. त्यामुळे त्या जोडप्यानं 4 महिन्याचा गॅप घेऊन थोडं वजन कमी करून त्याही मुलीनं भरपूर प्रयत्न करून, कारण तिला सिव्हिअर PCOD असल्यामुळं तिला आम्ही पहिलं सांगितले की तुम्ही वजन पण कमी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 4 महिन्याचा तिनं मनानं प्रयत्न करून वजन कमी करून मागच्या जानेवारी महिन्यामध्ये तिनं रिपीट एम्ब्रियो ट्रान्सफर करून घेतलं. तिचेच गर्भ आम्ही जस्ट जानेवारी महिन्यात रिपीट सोडले. आज तिचा टेस्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. आज तिचा सोनोग्राफी पण झाला आहे. तिला लाईव्ह प्रेग्नन्सी आहे. तर ह्या जोडप्यांना सांगायचं हेच आहे की बरेच पेशंट लोकांना पहिल्यांदा IVFमध्ये प्रेग्नन्सी नाही राहिली म्हणजे मी नंतर IVF करूच शकत नाही किंवा नंतर पण मला बाळ राहील का नाही याची शाश्वती काय असे आम्हाला प्रश्न विचारतात. तेव्हा आमचं एकच म्हणणं असतं की पेशंट लोकांनी विश्वास दाखवणं महत्त्वाचं आहे. कारण IVFमध्ये सक्सेस रेट हा 35 to 40%, काही सेंटर्सला 50%, 60%. परंतु सर्व हे कशावरती डिपेंड आहे त्या पेशंटची स्वतःची गर्भपिशवी, गर्भाची क्वालिटी आणि आपले एफर्ट्स. पेशंट पण किती प्रामाणिकपणे ट्रीटमेंट घेतो. काही गोष्टी पण महत्त्वाच्या ज्याच्यामध्ये पेशंटने डायटेट चेंजेस करणे, वेट लॉस करणे आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टला आपल्याकडनं काय गोष्टी अपुऱ्या राहिल्या त्या सेकंड अटेम्प्टला किंवा पुढच्या अटेम्प्टला आपण त्या गोष्टीमध्ये सुधारणा करून पुढचा अटेम्प्ट घेणे. तर मला बिराजदार हॉस्पिटलतर्फे GG बिराजदार मेमोरियल हॉस्पिटल लातूर यांच्यातर्फे या दोन्ही जोडप्याचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. असाच विश्वास त्यांनी दाखवल्याच्या नंतरच यांच्यामुळे दुसऱ्या पेशंटला ज्यांचे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्टमध्ये IVF फेल गेले त्या लोकांना आपण निश्चितच सांगू शकतो की भाऊचा पेशंट आहे, त्यांना 3ऱ्या 4थ्या अटेम्प्टला पॉझिटिव्ह